शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदानात होण्याची शक्यता। ठाकरे गटाला शिवाजी पार्कमध्ये सभेची परवानगी मिळण्याची चिन्ह। एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा हा अहमदाबादला घेतला पाहिजे, त्यांचा पक्ष गुजरातवरून चालतो। दसरा मेळाव्यावरून संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑनलाईन पद्धतीने पुणे मेट्रो आणि सोलापूर विमानतळाचं लोकार्पण करणार। राज्यातील 11,200 कोटींच्या कामांचंही उद्घाटन होणार। रोहितची 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी। शरद पवारांकडून रोहित पवारांना मोठी जबाबदारी देण्याचे संकेत। हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याची इंदापूरमध्ये जोरदार चर्चा। आयात उमेदवाराला संधी देऊ नका, इंदापुरातले कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला। महायुतीच्या नेत्यांनी वर्षा निवासस्थानी रात्री 4.5 तास बैठक घेतली। तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता। भंडाऱ्यातल्या मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य। महायुती सरकारच्या योजनांची अजित पवारांनी उजळणी केली। भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावितांचा राजीनामा। शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा इरादा। आता कोणत्या पक्षात जातात की अपक्ष लढतात याची उत्कंठा। उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर। पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा। तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल। उदयनिधी स्टालिन उपमुख्यमंत्रीपदी। नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे 99 जणांचा मृत्यू। पुरात शेकडो जण बेघर, तर पावसामुळे विमानसेवाही विस्कळीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।